आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या मिशन रायझिंग फ्लॉवर्स या उपक्रमाअंतर्गत रत्नागिरी पावस मार्गावरील प्रसिद्ध मुकुल माधव विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते। त्यामध्ये पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मार्गदर्शन केले। ऍक्सिडेंट का झाला हा सांगा, कुणाची चूक आहे याच्यामध्ये? व्हेरी गुड। तर कारवाल्याने एक न बघता अचानक गाडी त्याची पुढे घातली, त्यांनी एक छोटीशी चूक केली। तिकडूनही ती गाडी जी येत होती ती स्पीडमध्ये होती, त्यांनी ब्रेक मारला, त्याची गाडी क्रॉस झाली, त्याला तो जो इन्सिडेंट होता आणि त्याच्यामध्ये तिसऱ्याच व्यक्तीचा बळी गेला आहे। आता ती जी कार नंतर येऊन आढळलेली आहे याला, त्याचं कारण ती पहिली कार आहे, म्हणजे कुणाच्या दुसऱ्याच्या चुकीमुळे कुणाच्या दुसऱ्याचा त्याच्यामध्ये जीव चालला आहे। बरेचसे ट्रॅफिकचे नियम आहेत ते न पाळल्यामुळं बऱ्याचशा लोकांचा जीव, म्हणजे भारत हा देश सगळ्यात पहिल्या 3 मध्ये तर आहेच, मला जेवढी कल्पना आहे की पहिल्या 3 मध्येच आहे जिथं सगळ्यात जास्त ॲक्सिडेंटमुळे मृत्यू होत आहेत। मध्ये कोरोना होता, कोरोनामध्ये बऱ्याच लोकांचे मृत्यू झाले, पण पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सायबर अवेअरनेस, अँटी नार्कोटिक्स मिशन, फोनिक्स, ट्रॅफिक अवेअरनेस, गुड टच, बॅड टच, सेल्फ प्रोटेक्शन तसेच फ्युचर करिअर अपॉर्च्युनिटीज या विषयांवर सादरीकरण करून विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले आणि त्यांना सुरक्षित, जबाबदार आणि जागरूक नागरिक बनवण्यासाठी मार्गदर्शन केले। त्या ट्रॅफिक सिग्नल, बरेचसे जम्पिंग करतात ट्रॅफिक सिग्नलवरून, म्हणजे लाल दिवा लागलेला असताना सुद्धा गाडी घेऊन सुसाट निघण्याचा प्रयत्न करतात, तिकडचा येऊन गाडी ठोकून जातो, ॲक्सिडेंट होतो। तर ट्रॅफिक सिग्नल म्हणजे तुम्ही नियम पाळले तर समोरचा पाळेल, नाहीतर सगळेच येऊन ॲक्सिडेंट करणार, एकमेकाला गाडी ठोकणार। तुमचे समोरच्या बाहेरच्या देशांमध्ये मी बघितलंय की रस्त्यावरून कोणी चालत रस्ता क्रॉस करत असेल तर गाड्या थांबतात। आपल्या इथं अजून आवेग येतो, अजून जोश येतो, समोरचा माणूस जर रस्ता क्रॉस करत असेल अजून स्पीड वाढवली जाते। तर तुम्ही कृपया जेव्हा गाडी चालवता तेव्हा जे असे ड्रग पेडलर आहेत, ड्रग विकत आहेत किंवा जे नशेच्या आहारी जात आहेत तरुण, त्यांच्यावर आपण कारवाई करतोय, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत, त्यांना अटक होती आहे। आणि अशा लोकांसाठी हा एक मेसेज आहे की आमच्या तरुण पिढीला तुम्ही बर्बाद करू शकत नाही। रत्नागिरी पोलीस दल त्यांच्या पाठीशी आहे आणि त्या निमित्ताने आपलं मिशन। अप्पर पोलीस अधीक्षक श्री बी महामोनी यांनी पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी येथे विद्यार्थ्यांना याच विषयावर मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवाद साधला। मिशन रायझिंग फ्लॉवर्स या उपक्रमाचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षितता, अंमली पदार्थांबाबत जागरूकता, वाहतूक शिस्त, वैयक्तिक सुरक्षितता, स्वसंरक्षण तसेच करिअर विषयक मार्गदर्शन करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, सुरक्षिततेची जाणीव विकसित करणे आणि त्यांचे उज्ज्वल, सुरक्षित आणि सशक्त भविष्य घडवण्यास हातभार लावणे हा असल्याचं सांगण्यात आलंय। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।